अंबाजोगाई शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष संजय गंभीरे, जे गेल्या 15 वर्षापासून सक्रिय राजकारणात आणि समाजकारणात अंबाजोगाई शहरामध्ये कार्यरत आहेत. भारतीय जनता पक्षातील एक महत्त्वपूर्ण तरुण चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. गेल्या 15 वर्षामध्ये त्यांची कामगिरी जी आहे ती सातत्यानं उंचावलेली आहे. पक्ष नेतृत्वाचा विश्वास संपादन करून त्या ठिकाणी पक्ष नेतृत्व कसं वाढलं पाहिजे, पक्ष नेतृत्व हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं गेलं पाहिजे, यासाठी संजय गंभीरे यांचा प्रयत्न राहिलेला आहे. एक नगरसेवक म्हणून सुद्धा त्यांची कारकीर्द उल्लेखनीय राहिलेली आहे. त्या ज्या प्रभागातून त्या ठिकाणी विजयी झालेले होते त्या ठिकाणच्या रहिवाशांना जी सेवा असेल नगर परिषदेच्या माध्यमातून दिली जाणारी, ती सेवा त्या ठिकाणी घरपोच देण्याचं काम या ठिकाणी संजय गंभीरे यांनी केलेलं आहे. एक लोकप्रिय नगरसेवक म्हणून त्यांची ख्याती राहिलेली आहे. आजही त्या प्रभागामध्ये त्यांना मानणारा एक वेगळा वर्ग आहे. अशा या तरुण चेहऱ्याचा वाढदिवस दिनांक 20 जुलै रोजी अंबाजोगाई शहरामध्ये साजरा करण्यात आला. एका तरुण नेतृत्वाचा वाढदिवस कशा पद्धतीने साजरा करण्यात येतो याचं कुतूहल अनेकांना वाटत होतं. कारण दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल होती. दिवसभर प्रत्येक ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अभिष्टचिंतन केलं जायचं. त्यासोबतच संध्याकाळी 6 वाजता ते ज्या ठिकाणी राहतात म्हणजे हनुमान नगर या ठिकाणी, त्या हनुमान नगरच्या कमानीजवळ भव्य दिव्य असा अभिष्टचिंतन सोहळा त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला होता. आणि हा अभिष्टचिंतन सोहळा म्हणजे अंबाजोगाईकरांच्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, समाजसेवक आदरणीय नंदकिशोरजी मुंदडा व भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नेतेगण या ठिकाणी उपस्थित होते. विशेष म्हणजे त्या ठिकाणी माजी उपनगराध्यक्ष शेख रहीमभाई हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अभिष्टचिंतन सोहळा अत्यंत हर्षोल्लासात आनंदाच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी साजरा झाला. अनेक सहकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. संजय गंभीरे यांची कारकीर्द ही अत्यंत उत्कृष्ट राहिलेली आहे. गेल्या 3 वर्षामध्ये असेल किंवा कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी केलेलं काम हे कौतुकास्पद राहिलेलं आहे. कोरोना काळामध्ये माणूस माणसाजवळ यायला तयार नव्हता. त्या काळामध्ये स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात जे येणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक होते त्यांच्या जेवणाची व्यवस्था या ठिकाणी संजय गंभीरे यांनी केलेली होती. त्यासोबतच अंबाजोगाई शहरामध्ये एक विकासाचं राजकारण जे असतं ते राजकारण त्या ठिकाणी संजय गंभीरे यांनी केलेलं होतं. आपल्या प्रभागाला अत्यंत चांगल्या पद्धतीनं सजवण्याचं काम त्यांच्या हातून झालेलं होतं. म्हणून संजय गंभीरे हे नाव सर्वाधिक सर्वदूर पोहोचलेलं आहे. त्यासाठी त्यांचे आमदार नमिताताई मुंदडा, तसंच ज्येष्ठ नेते नंदकिशोरजी मुंदडा, युवा नेते अक्षय भैया मुंदडा यांचे पूर्ण सहकार्य आणि साथ संजय गंभीरे यांच्या पाठीशी राहिलेली आहे. म्हणून एक यशोगाथा लिहिण्यामध्ये संजय गंभीरे यांना यश आलेलं आहे. अभिष्टचिंतन सोहळा तर अविस्मरणीय आणि अद्वितीय ठरलेला आहे. तसंच दिवसभर भरगच्च कार्यक्रम होते. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम अंबाजोगाई शहरामध्ये आयोजित करण्यात आलेले होते. विविध स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या. त्यासोबतच सामाजिक कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी आयोजित केलेले होते. काही ठिकाणी अन्नदान आयोजित केलेलं होतं, काही ठिकाणी वृक्षारोपण आयोजित केलेलं होतं, काही ठिकाणी म्हणजे असे वेगवेगळे कार्यक्रम अंबाजोगाई शहरामध्ये संजय गंभीरे यांच्या सहकाऱ्यांकडून, समर्थकांकडून आयोजित करण्यात आलेले होते. एक तरुण नेतृत्व म्हणून संजय गंभीरे हे अंबाजोगाई शहराच्या राजकारणात आणि समाजकारणात यशस्वी ठरलेले आहेत. त्यांच्या पाठीशी आमदार नमिताताई मुंदडा, ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा आणि युवा नेते अक्षय भैया मुंदडा हे समर्थपणे त्यांच्या पाठीशी असतात. आणि संजय गंभीरे हे एक विश्वासपात्र नाव आणि विश्वासू चेहरा म्हणून या ठिकाणी पाहिलं जात आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेकांनी शुभेच्छा देऊन त्यांच्या हातून अंबाजोगाई शहराचं राजकारण घडो अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे. वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गीते, अंबाजोगाई, जिल्हा बीड.